Download Parivartan app and learn complete syllabus from standard 5th to 12th of Maharashtra State Board. तर मुलांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 हा आपण पाहणार आहोत. तर त्यातील क्वेश्चन नंबर 1 तो आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. त्यातील इक्वेशन नंबर 1 दॅट इज 2/x minus 3/y is equals to 15 and 8/x plus 5/y is equals to 77. तर या ठिकाणी हा आपला इक्वेशन 1 आणि हा आहे इक्वेशन नंबर 2. आलं लक्षामध्ये? तर हे दोन्ही इक्वेशन्स सेपरेट असून यामध्ये लक्ष द्या की यामध्ये काय आहे की हा x व y डिनॉमिनेटरमध्ये आहे म्हणजे छेदात आहे. या ठिकाणी पण सेम x व y डिनॉमिनेटर म्हणजे छेदात आहे. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की या ठिकाणी जनरल फॉर्म आधी तुम्हाला रिअरेंज करून घ्यावं लागेल. तर जनरल फॉर्म सायमल्टेनियस इक्वेशनचं काय आहे? ax प्लस by इज इक्वल्स टू c इज द जनरल फॉर्म ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर याचा जनरल फॉर्म ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स हा फॉर्म असून या ठिकाणी पहा मुलांनो की 2 इंटू जनरल फॉर्म करून घेण्यासाठी आता याला आपण 2 इंटू 1/x या पद्धतीने लिहू शकतो, मायनस 3 इंटू 1/y या पद्धतीने लिहू शकतो. आणि हा जो 1/x 1/y आहे याऐवजी तुम्हाला x व y किंवा m किंवा n कुठलेही दोन व्हेरिएबल्स तुम्ही पुट करू शकता. म्हणजेच तुम्हाला जे बेसिकली जनरल फॉर्म आहे ax प्लस by इज इक्वल टू c हे फॉर्म मिळून जाईल. तर पहा त्यासाठी पुट 1/x इज इक्वल्स टू a अँड 1/y इज इक्वल्स टू b. या ठिकाणी ए बी ठेवा, mn ठेवा, कुठलंही ठेवू शकता, pq ठेवा, काहीही ठेवू शकता तुम्ही. तर वाटलंच तर pq ठेवू आपण, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. परत हे ए, परत हे ए, p आणि हा q. तर पहा 2 इंटू p मायनस 3 इंटू q इज इक्वल्स टू 15. आलं लक्षात? तर 2p मायनस 3q इज इक्वल्स टू 15 हा आपला इक्वेशन नंबर 1 म्हणू शकतो आपण. त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा 8 इंटू 1/x प्लस 5 इंटू 1/y इज इक्वल्स टू 77. तर या ठिकाणी सुद्धा 1/x पुट 1/x इज इक्वल्स टू p आणि 1/y इज इक्वल्स टू q. सेम मेथड. मग या ठिकाणी हे काय होईल? 8p प्लस 5q इज इक्वल्स टू 77. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू शकतो. आलं लक्षामध्ये? हा झाला 1 आणि हा झाला 2. तर आता या दोन्ही इक्वेशन्सला तुम्हाला काय करायचे की यांचे a1 b1 c1 a2 b2 c2 च्या व्हॅल्यूज काढून त्या तुम्हाला व्हॅल्यूज काढल्यानंतर त्याचे डिटर्मिनंट सॉल्व करून घ्यायचे आणि हे इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करून घ्यायचे आहेत. तर आता आपण याचा डिटर्मिनंट हा सॉल्व करून घेऊयात. तर d इज इक्वल्स टू त्याच डिटर्मिनंट सॉल्व करून घेण्यासाठी a1 b1 c1 आणि इक्वेशन 2 पासून a2 b2 c2 या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. तर त्या म्हणजेच आता ह्या कशा घ्यायच्या हे तुम्हाला माहिती झालेले प्रत्येक प्रॉब्लेमच्या प्रॅक्टिसनुसार सेम मेथडनी a1 इज इक्वल्स टू 2, b1 इज इक्वल्स टू -3 आणि c1 इज इक्वल्स टू 50. सेम a2 इज इक्वल्स टू 8, b2 इज 5 अँड c2 इज इक्वल्स टू 77. आता हा झाला कॉलम 1, 2 आणि हा 3. तर हे प्रत्येकी कॉलम 1, 2, 3 आहेत आणि या कॉलमनुसार आपण आता याला
पुढे सॉल्व करूयात. तर यासाठी लागतो डिटर्मिनंट डी इज इक्वल्स टू फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम. फर्स्ट कॉलम 2 8 आहे आणि सेकंड -3 5 इज इक्वल्स टू यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊयात. 10 मायनस ऑफ -3 इंटू 8 आलं लक्षामध्ये. तर 10 मायनस मायनस प्लस 8 त्रिक 24 म्हणजेच तुमचं येणार 34. आलं लक्षात. हा झाला 34. त्यानंतर पहा dx काढू आपण. आता dx काढण्यासाठी पण काय लागणार, थर्ड कॉलम आणि सेकंड कॉलम. 32 म्हणजेच हा 12 असेल, हा 32 म्हणजेच थर्ड आणि सेकंड कॉलम. थर्ड कॉलम आहे 15 77, सेकंड कॉलम -3 5 आलं लक्षामध्ये. याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करून घेऊ. 15 इंटू 5 मायनस ऑफ -3 इंटू 77. तर पहा मुलांनो, 15 5 75 मायनस मायनस प्लस 3 7 21 ॲज अ 1 कॅरी 2 3 7 अगेन 21 प्लस 2 23. यांचं परत ॲडिशन करा. 6 10 3. तर तुम्हाला dxची व्हॅल्यू काय मिळालेली, 306. आलं लक्षामध्ये. त्याच नंतर dy ची व्हॅल्यू काढू आपण. dy साठी 13 फर्स्ट रो 2 3 आणि थर्ड रो 15 77. आलं लक्षामध्ये. तर हा 2 इंटू 77 मायनस 15 इंटू 3. तर हा मिळेल 2 7 14 ॲज अ 4 कॅरी 1 2 7 14 प्लस 1 15 मायनस 15 3 45. मग यांचं सबस्ट्रॅक्शन म्हणजे dy ते आहे 9 परत 1 आणि 119. ही मिळाली dy इज इक्वल्स टू 119. आलं लक्षामध्ये. तर यानंतर आता आपण dx आणि dy या तिघांचा उपयोग करून pq ची व्हॅल्यू काढू. एक मिनिट. या ठिकाणी dx न घेता आपण p घेतलेला आहे, yच्या ठिकाणी q घेतलेला. तर dp आणि dq म्हणू. या ठिकाणी सुद्धा dp आणि dq म्हणू आपण. ओके. आफ्टर दॅट p इज इक्वल्स टू dp अपॉन d. मग dp व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, 306 आणि हे आहे 34. तर यांना सॉल्व करू आपण. याला सॉल्व करत असताना q आहे dq अपॉन d. ही व्हॅल्यू असेल 119 अपॉन 34. सो तर या ठिकाणी डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण काढलेली. d इज इक्वल्स टू 34. dp हा म्हणजे डिटर्मिनंट ऑफ व्हेरिएबल p याची 306 आणि डिटर्मिनंट ऑफ व्हेरिएबल q याची व्हॅल्यू आपण काढलेली 34. तर पहा p ची व्हॅल्यू डिटर्मिनंट ऑफ p अपॉन d याची व्हॅल्यू आपण 306 अपॉन 34 म्हणजेच याला आपण डिवायडेशन केलं असतं याचं आपल्याला 9 मिळेल. डिवायडेशन करून पहा 9च मिळणार. याचं 34 1 34 याचं 1 मिळालं म्हणजेच p ची व्हॅल्यू मिळालेली आहे 9 आणि q ची व्हॅल्यू मिळालेली आहे 1. तर आता ह्या झाल्या आपल्या p व q च्या व्हॅल्यूज.
मग आपल्याला बेसिकली मेन प्रॉब्लेममध्ये व्हॅल्यू काय आहे, कोणतं व्हेरिएबल आहे, एक्स आणि वाय हे व्हेरिएबल आहे मेन प्रॉब्लेममध्ये. तर ह्या व्हॅल्यूज आहेत. तर या व्हॅल्यूज आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागेल, पीची व्हॅल्यू. आता पी म्हणजेच काय आहे आपलं 1/x आणि क्यू म्हणजेच 1/y. तर या ठिकाणी पीच्या व्हॅल्यूज आणि क्यूच्या व्हॅल्यूज ठेवून एक्स व वायच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट कराव्या लागतील. तर पहा या ठिकाणी आपण करूयात. 1/x इज इक्वल्स टू पी ह्याच्यानंतर इथे आहे 1/x इज इक्वल्स टू पी अँड 1/y इज इक्वल्स टू क्यू. आलं लक्षामध्ये. तर 1/x इज इक्वल्स टू पीची व्हॅल्यू काय आहे 9 अँड 1/y इज इक्वल्स टू क्यूची व्हॅल्यू काय आहे 1. तर याला सॉल्व करून घेऊ आपण. म्हणजेच x इज इक्वल्स टू 1/9. एक्स इकडे जाईल, राईट साईडला 9, लेफ्ट साईडला येईल. म्हणजे x इज इक्वल्स टू 9 व्हॅल्यू मिळाली. आणि 1/y म्हणजेच y इज इक्वल्स टू 1/1 म्हणजेच 1 व्हॅल्यू मिळालेली आहे. तर यानुसार लक्षात घ्या की x, y म्हणजेच 1/9, 1 इज द सोल्युशन. इज द सोल्युशन. आलं लक्षामध्ये. तर एकच लक्षात घ्या की यानंतरचा पार्ट हा असेल आणि याचा आपण व्हॅल्यू काढली असता. नमस्कार मुलांनो. तर पहा आज आपण लेक्चर नंबर 9मध्ये प्रॅक्टिस सेट 1.4 मधील क्वेश्चन नंबर 1 त्यातील सब क्वेश्चन 2 हा पाहणार आहोत. तर लक्षात घ्या हा क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोविंग सॅमल्टेनियस इक्वेशन्स आणि यातील हा आपला सब क्वेश्चन आहे 10/x + y + 2/x - 4 x - y is equals to 4 and second one is 15/x + y - 5/x - y is equals to -2. तर हा सॉल्व करत असताना तुम्हाला काय करायचं आहे की ज्यावेळेस सॅमल्टेनियस इक्वेशन हे ax + by is equals to c या जनरल फॉर्ममध्ये आहे का नाही हे कंपेअरिंग करून घेऊ. आणि या जनरल फॉर्ममध्ये असेल तर आपण त्याला पुढे सॉल्व करत नेऊ. तर सॉल्व आणि जर का जनरल फॉर्ममध्ये दिलेले नसेल तर या जनरल फॉर्ममध्ये त्याला अरेंज करून घ्यावं लागतं. तर पहा या ठिकाणी 10/x + y + 2/x - y is equals to 4 and 15/x + y - 5/x - y is equals to -2. हे दोन इक्वेशन्स असून यामध्ये याला पण इक्वेशन 1 म्हणूयात आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. तर या ठिकाणी काय चेंज दिसतोय की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. तर या ठिकाणी हे दोन्ही काय आहेत हे फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे. हे जे सॅमल्टेनियस इक्वेशन आहे हे कशामध्ये आहे फ्रॅक्शनमध्ये आहे. म्हणून हा जो डिनॉमिनेटरमधील x + y आहे याला आपण काय म्हणू शकतो की 1/x + y आणि याला 1/x - y. या पद्धतीने आपण याला मांडणी करून प्लस 2 × 1/x - y इज इक्वल्स टू 4 हा झाला तुमचा सायमल्टेनियस इक्वेशन. अँड 15 × 1/x + y मायनस 5 × 1/x - y इज इक्वल्स टू -2. तर पहा तर या ठिकाणी लक्षात घ्या की ज्यावेळेस असं फ्रॅक्शन असेल त्यावेळेस त्याला आपण कुठलाही एक व्हेरिएबल असा कन्सिडर करू. सपोज 1/x + y इज इक्वल्स टू p अँड 1/x - y इज इक्वल्स टू q हे आपण सपोजिशन करूयात. म्हणजे आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायला सोपं जाईल. तर पहा 10 × p 1 मिनिट परत तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी 1/x + y इज इक्वल्स टू p. Put 1/x + y is equals to p and
1/(x-y) = Q. आलं लक्षात. तर आता हे जे सपोजिशन केले ते आपण इक्वेशनमध्ये पुटअप करूयात. तर पहा 10p + 2q = 4 हे इक्वेशन बनेल. अँड 15p - 5q = -2. तर याला आता आपण काय करूयात, सॉल्व करून घेऊयात बाय द सायमल्टेनियस इक्वेशननुसार. तर या ठिकाणी सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हटलेले आहेत. परंतु या ठिकाणी कुठली मेथड वापरा या असं तुम्हाला काही उल्लेख आहे का, की ग्राफ मेथड वापरा, अन्यथा क्रेमर्स रूल वापरा, कुठलीही अट अशी नाही आहे. त्यामुळे आपण याला सिम्पली आपल्या पद्धतीने पण सॉल्व करू शकतो. तर पहा आता सिंपल पद्धत म्हणजेच कोणती आहे, की हे दोन्ही जे इक्वेशन्स आहेत या दोन्ही इक्वेशन्समध्ये आता या प्रकारची सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण स्टार्टिंगला आपण सॉल्व केलेली आहेत त्या टाईपनुसार हे सॉल्व करू आपण. तर पहा 2q आहे, या ठिकाणी qचा कोएफिशियंट 2 आहे आणि या ठिकाणी qचा कोएफिशियंट -5 आहे. आपली अट काय असते की या पीपीला किंवा क्यूला दोन्हीपैकी एकाला प्लस मायनस असं डिफरंट साईन असलं पाहिजे. तर या ठिकाणी क्यूला डिफरंट साईन आहे म्हणून आपण क्यूचा कोएफिशियंटचा विचार करत आहोत. तर क्यूचा कोएफिशियंट 2 आहे आणि क्यूचा कोएफिशियंट 5 आहे. तर हा सेम करून घ्यावा लागेल. तर सेम करून घेण्यासाठी या ठिकाणी आपण काय करू, या इक्वेशनला म्हणजे इक्वेशन 3ला 5ने मल्टिप्लाइंग करू आणि इक्वेशन 4ला 2ने मल्टिप्लाइंग करू. तर काय होतं पहा लक्षात घ्या. मल्टिप्लाइंग 5 बाय इक्वेशन 3 and 2 by इक्वेशन 4 then we get. तर आपल्याला यापासून काय मिळेल, सी 5ने 3ला मल्टिप्लाय करायचे, 5 मल्टिप्लाय बाय 3 आणि 2 मल्टिप्लाय बाय 4. ओके. तर पहा 5 × 10 p + 5 × 2q = 5 × 4. तर 5 × 10 मीन्स 50p + 10q = 20. आलं लक्षामध्ये. तर याला आपण म्हणूयात इक्वेशन नेक्स्ट, दॅट इज 5. सेम याला मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करून घ्या. 2/4 म्हणजेच 2ने 4ला मल्टिप्लाइंग करायचे. तर 15 × 2 इज 30p - 1 मिनिट 15 × 2. अजून एक स्टेप वाढवू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डायरेक्ट गेलं तर परत काही जण कन्फ्युजन होऊ नयेत म्हणून स्टेप वाढवू आपण. तर 15 × 2 p - 5 × 2 q = -2 × 2. ओके. तर आता याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 15 × 2 इज 30p - 10q = -4. दॅट इज आवर इक्वेशन नंबर 6. तर आता पहा मुलांनो, हा जो इक्वेशन 5 आहे आणि हा 6 आहे, याला आपण काय करायचं आहे की या ठिकाणी क्यूचा प्लस आहे आणि या ठिकाणी क्यूचा मायनस आहे म्हणून, आणि कोएफिशियंट्स आपण सेम करून घेतलेले आहेत म्हणून याला काय करू आपण, ॲडिशन करू 5 आणि 6चे. सो ॲडिंग इक्वेशन्स 5 and 6, 5 and 6 हे ॲडिशन करू. देन वी गेट 5 आहे आपल्याकडे 50p + 10q = 20 आणि 6 असेल 30p - 10q = -4. तर पहा यांची ॲडिशन करणे म्हणजेच हा सिमिलर असल्यामुळे तो कॅन्सल झाला. त्यानंतर 50 + 30 80p = 20 - 4 दॅट इज 16. आलं लक्षात. तर पीची व्हॅल्यू काढू आपण. सिन्स p = या ठिकाणी काय करत असतो आपण, पीची व्हॅल्यू काढायची आपल्याला म्हणून
सोबत असलेली व्हॅल्यू आपण या साईडला नेत असतो. 16 अपॉन मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू इकडे डिवायडेशनमध्ये जाईल 80. परत याला सिम्प्लिफाय करू. 16 1 जा 16, 16 5 जा 80. तर P इज इक्वल्स टू आपल्याला 1/5 ही व्हॅल्यू मिळालेली आहे. याचप्रमाणे आपण Qची पण व्हॅल्यू फाइंड आउट करू. तर पहा या ठिकाणी Qची व्हॅल्यू काढण्यासाठी पुट P इज इक्वल्स टू 1/5 इन इक्वेशन. आता कुठल्याही सिंपल इक्वेशनमध्ये पुट करायचे. आता हा तर फ्रॅक्शन इक्वेशन आहे, त्याच्या भानगडीत पडू नका, कारण या ठिकाणी हे XYचे आहेत. आपल्याला Pमध्ये पुटअप करायचे, म्हणजे 3 किंवा 4मध्ये सिंपलमध्ये तुम्ही पुट करू शकता. तर कुठलाही एक चॉईस करू आपण. मी 3 चॉईस केलं. तर Pची व्हॅल्यू 1/5 इक्वेशन 3मध्ये पुटअप करू आपण. पुट B इज इक्वल्स टू 1/5 इन इक्वेशन 3. then we get so 10 into 1/5 plus 2Q is equals to 4. तर 5 1 जा 5, 5 2 जा 10. तर 2 plus 2Q is equals to 4. then this implies 2Q is equals to 4 minus 2. हा 2 काय करायचा, प्लस 2 इकडे जाऊन -2 होणार. त्यानंतर 2Q इज इक्वल्स टू 2, म्हणजेच Q इज इक्वल्स टू 2 अपॉन हा मल्टिप्लाइंग 2 इकडे जाऊन डिवायडेशनमध्ये होणार. तर यावरून आपल्याला Qची व्हॅल्यू मिळालेली आहे 1. सो Q इज इक्वल्स टू 1. P मिळालेली आहे 1/5 आणि Q मिळालेली आहे 1. आता मुलांनो काय करायचं आहे आपल्याला, हा P आणि Q आपण या ठिकाणी सपोजिशन म्हणजे पुट केलेला होता. तर ॲक्च्युली ही का Pची व्हॅल्यू आणि Qची व्हॅल्यू या फॉर्ममध्ये जी आहे यामध्ये आपल्याला पुटअप करावी लागेल, आणि यामध्ये पुटअप केल्यानंतर याला परत सिम्प्लिफाय करावं लागेल, त्यावेळेस आपल्या व्हॅल्यूज मिळतील. तर याची तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, आणि जर कुठं कन्फ्यूज असेल तर परत पॉज करून पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 1 मिनिट. ही जी खालची स्क्रीन दिसत नव्हती, हे आता तुम्ही त्याची स्क्रीनशॉट काढून घेता. पूर्णतः स्क्रीन दिसत आहे, आणि हे जे खालचं कॅल्क्युलेशन आहे हे अतिशय सिंपल आहे, त्यामुळे तुम्ही याला लक्षपूर्वक पाहून अंडरस्टँड करू शकता. ओके. तर पहा या ठिकाणी आपल्याला Pची 1/5 आणि Qची 1 जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती आपण यामध्ये पुटअप करू. तर 1/x + y इज इक्वल्स टू P आहे. पुट P इज इक्वल्स टू 1/5. तर या ठिकाणी 5 पुट करू. 1/x + y इज इक्वल्स टू 1/5, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन मिळेल. याला आपण रिअरेंज केलं, म्हणजेच रेसिप्रोकल याचा घेतला असता x + y इज इक्वल्स टू 5 हे इक्वेशन आपल्याला मिळून जातं. तर याला आपण इक्वेशन नंबर नेक्स्ट दॅट इज 7 म्हणू शकतो. त्याचप्रमाणे Qची व्हॅल्यू पण या टर्म्समध्ये पुटअप करू. पुट Q इज इक्वल्स टू 1. ओके. सो 1/x - y is equals to Q. This implies 1/x - y is equals to 1/1. म्हणजे याच्या डिनॉमिनेटरमध्ये काही नाही, म्हणजे 1 असतं. आलं लक्षामध्ये. तर 1/1. आता परत याचा पण न्यूमरेटर सेम आहे, म्हणून याचा डिनॉमिनेटरचा रेसिप्रोकल घेऊ आपण. तर x - y is equals to 1. आलं लक्षामध्ये. दॅट इज आवर इक्वेशन नंबर नेक्स्ट 8. तर आता काय करायचं आहे तुम्हाला, की हे जे इक्वेशन 7 आणि 8 आहे यावरून आपल्याला सॉल्व करायचं हे सायमल्टेनियस इक्वेशन. परत या ठिकाणी सिंपल सायमल्टेनियस इक्वेशन मिळालेलं आहे. तर याला आपण काय करू, सिंपल मेथडनी सॉल्व करून घेऊ, म्हणजेच x व y चे आपल्याला व्हॅल्यूज मिळून जातील.
त्यासाठी लक्षात घ्या की y आणि y दोघांचं पण साईन प्लस मायनस आहे, म्हणून इक्वेशन 7 आणि 8 ला आपण ॲडिंग करू शकतो. सो ॲडिंग इक्वेशन्स 7 and 8 वी गेट, तर पहा इक्वेशन 7 and 8 ची आपण ॲडिशन करूयात. तर 7 आहे x प्लस वाय इज इक्वल्स टू 5 अँड 8 आहे आपल्याकडे x मायनस वाय इज इक्वल्स टू 1. तर या ठिकाणी आपण याची ॲडिशन करून घेऊ. हा सेम आहे, तो प्लस मायनस असल्यामुळे तो कॅन्सल झाला. x प्लस एक्स दॅट इज 2x इज इक्वल्स टू 5 प्लस 1 6. सो x इज इक्वल्स टू 6 अपॉन 2 मीन्स x इज इक्वल्स टू 3. 2 1 जा 2, 2 3 जा 6. तर x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे मुलांनो 3. सिमिलर मेथडनी पुट x इज इक्वल्स टू 3 इन सिम्पल इक्वेशन 7 और 8. पुट 7 पेक्षाही 8 सिम्पल आहे म्हणून x ची व्हॅल्यू 8 मध्ये पुटअप करू आपण. पुट x इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 8. कधीही लक्षात ठेवा मुलांनो की व्हॅल्यूज ही पुटअप करत असताना सिम्पल इक्वेशनमध्ये पुट करा, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी सोपं जातं. तर x इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 8 मध्ये आपण पुटअप करतोय. इक्वेशन 8 आहे x मायनस वाय इज इक्वल्स टू 1, 3 मायनस वाय इज इक्वल्स टू 1, मायनस वाय इज इक्वल्स टू 1. हा प्लस 3 इकडे जाऊन मायनस 3 होणार. तर या ठिकाणी आपल्याला मिळेल मायनस वाय इज इक्वल्स टू 1 मायनस 3 मायनस 2. मायनस मायनस प्लस झालेलं आहे, तर वायची व्हॅल्यू मिळालेली आहे मुलांनो आपल्याकडे 2. तर ही एक्सची आहे, ही वायची आहे, म्हणजेच एक्स कॉमा वाय इज इक्वल्स टू 3,2 इज द सोल्युशन. ओके, आलं लक्षामध्ये, समजलं. तर याच प्रकारचे काही बाकीचे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर नेक्स्ट 3 सब क्वेश्चन 3 हा तुम्ही घरी ट्राय करायचा आहे. तर त्या पुढचा क्वेश्चन पाहू आपण आता. हा क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो तुम्हाला होमवर्कमध्ये सॉल्व करायचा आहे. ट्राय करा, येऊन जातो. आणि हा 4th जो आहे तो थोडासा डिफरंट आहे, तो आपण पाहू आता. तर यामध्ये काय आहे की 1/3x प्लस वाय प्लस 1/3x मायनस वाय इज इक्वल्स टू 3/4 अँड सेकंड इक्वेशन इज 1/2 इंटू x 3x प्लस वाय मायनस 1/2 इंटू 3x मायनस वाय इज इक्वल्स टू -1/8. तर आता या अशा प्रॉब्लेममध्ये आपण काय करत असतो की एक्सचा हा जो डिनॉमिनेटर आहे फर्स्ट टर्म आणि हा वायचा सेकंड डिनॉमिनेटर, म्हणजे हा फर्स्ट आणि हा फर्स्ट इक्वेशनमधील 1 मधील फर्स्ट आणि इक्वेशन 2 मधील फर्स्ट हा सेम असला पाहिजे. आणि सेम नसेल तर त्याला आपल्याला रिअरेंज करून घ्यावं लागेल. सिमिलरली इक्वेशन 1 मधील सेकंड डिनॉमिनेटर, सेकंड टर्मचा डिनॉमिनेटर आणि इक्वेशन 2 मधील सेकंड टर्मचा डिनॉमिनेटर हा सुद्धा सिमिलरच असला पाहिजे, आणि नसेल तर त्याला रिअरेंज करून घ्यायचं. तर आता एक लक्षात घ्या मुलांनो की इक्वेशन 1 मधील डिनॉमिनेटर हा 3x प्लस वाय आहे आणि 2 मधील फर्स्ट डिनॉमिनेटर हा 2 इंटू 3x प्लस वाय आहे. म्हणून आपण या ठिकाणी लक्षपूर्वक पाहिलं असता हा 2 नी मल्टिपल आहे, म्हणून काय करू, इक्वेशन 2 ला आपण 2 नी मल्टिप्लाइंग करू. 2 नी मल्टिप्लाइंग केलं म्हणजेच हा मल्टिप्लाइंग 2 आणि डिनॉमिनेटरचा 2 कॅन्सल होईल. कॅन्सल होऊन बाकीचे टर्म्स दोन्ही इक्वेशन्समधील डिनॉमिनेटर हे सिमिलर आपल्याला मिळून जातील. तर पहा आता मल्टिप्लाइंग 2 बाय इक्वेशन 2. ओके, तर पहा काय होईल, 2/2 इंटू 3x प्लस वाय मायनस
1/2 इंटू 3x मायनस वाय, सॉरी 2 इंटू हा 1/2 इंटू 1/, इज इक्वल्स टू -2 इंटू हा 1/8. आलं लक्षात? काहीच नाही, सिम्पली आपण 2 मल्टिप्लाइंग करतोय. तर हा 2 कॅन्सल झाला, त्याच सोबत हा 2 कॅन्सल झाला, तर 2 1 ज 2, 2 4 ज 8. तर आपल्याला मिळेल या ठिकाणी हे इक्वेशन, दॅट इज 1/3x प्लस वाय मायनस 1/3x मायनस वाय इज इक्वल्स टू -1/4. दॅट इज आवर इक्वेशन नंबर नेक्स्ट 3. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 म्हणजेच आता नेक्स्ट त्याला रिअरेंज केलेलं 3, या दोघांचे पण डिनॉमिनेटर हे सेम आहेत. ओके, तर याला आता आपण सॉल्व करून घेऊ शकतो. तर पहा, सेम असताना याला परत काय आहे की हा जो टर्म आहे 1/3x प्लस वाय, हा जो 1/3x प्लस वाय सेम, सेकंड पण हा सेम आहे. म्हणून आपण याला काय करू की इक्वेशन 1 आणि 3 डायरेक्टली पण सॉल्व करून घेऊ शकतो. इक्वेशन 1 आणि 3 यांचे ॲडिशन करू. तर पहा मुलांनो, ॲडिंग इक्वेशन्स 1 and 3 वी गेट. तर 1 आहे 1/3x प्लस वाय प्लस 1/3x मायनस वाय इज इक्वल्स टू 3/4. आणि इक्वेशन 3 आहे आपल्याकडे, ॲडिशन करतो आहेत आपण 1/3x प्लस वाय. 1 मिनिट, एवढं ॲडिशन हो दिसतोय. आता काय करणार मग? तर आता पहा, याला आपण काय करूयात की ह्या जे टर्म्स आहेत त्या थोड्याशा फ्रॅक्शनमध्ये, तर फ्रॅक्शनमधील टर्म आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करून घेण्यासाठी आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये, प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये आणि 1 मध्ये पण पाहिलं होतं की या टर्मसाठी आपण एखादं व्हेरिएबल पुट करूया. तर पहा, पुट 1/3x प्लस वाय इज इक्वल्स टू, कुठलाही ठेवा, पी ठेवा, mn ठेवा, या ठिकाणी आपण m ठेवू, थोडंसं चेंज म्हणे. पुट 1/3x प्लस वाय इज इक्वल्स टू m अँड 1/3x मायनस वाय इज इक्वल्स टू n. तर m आणि n हे आपण पुटअप करतोय. तर पहा, तर या ठिकाणी आपल्याला मिळेल इक्वेशन 1 m प्लस n इज इक्वल्स टू 3/4. आलं लक्षात? 3/4. अँड आता याला आपण इक्वेशन नंबर नेक्स्ट म्हणूयात, इक्वेशन नंबर 4. अँड m मायनस n इज इक्वल्स टू -1/4. दॅट इज आवर इक्वेशन नंबर 5. आलं लक्षामध्ये? तर परत आता पहा की या ठिकाणी m आणि n हे प्लस मायनस आहेत, म्हणून यांची आपण ॲडिशन करू शकतो. तर ॲडिंग इक्वेशन्स 4 and 5, then we get m plus n is equals to 3/4 plus m minus n is equals to 1/4. तर याला ॲडिशन करतो आहेत आपण, सेम आहेत, डिफरंट साईन म्हणून कॅन्सल झाले. m plus m 2m इज इक्वल्स टू 3/4 मायनस 1/4. या ठिकाणी लक्षात घ्या मुलांनो की डिनॉमिनेटर हा सेम आहे 4 आणि न्यूमरेटरचं 3 - 1 म्हणजे 2 होईल. आलं लक्षात? तर यापासून आपल्याला m इज इक्वल्स टू, हा मल्टिप्लाइंग m इकडे डिनॉमिनेटरमध्ये जाणार, मल्टिप्लाइंग m काय होतो
डिनॉमिनेटरमध्ये जातो. म्हणजेच m इज इक्वल्स टू 2/4 इंटू 2 इज 8. म्हणजेच m इज इक्वल्स टू 1/4 ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आलं लक्षात? कन्फ्यूज होऊ नका. परत वाटलंच एक स्टेप वापरते मी. 2m इज इक्वल्स टू 2/4 म्हणजेच या ठिकाणी m इज इक्वल्स टू 2/4 इंटू 2 म्हणजेच आपल्याला काय मिळालं? m इज इक्वल्स टू 1/4. सिमिलरली m ची व्हॅल्यू मिळालेली आपण काय करू? एका सिंपल इक्वेशनमध्ये पुट करू. पुट m इज इक्वल्स टू 1/4 इन इक्वेशन नंबर नेक्स्ट 4. ओके, तर पहा m इज 1/4 प्लस n इज इक्वल्स टू 3/4. तर n ची व्हॅल्यू काढण्यासाठी 3/4 मायनस 1/4. सो n इज इक्वल्स टू डिनॉमिनेटरमध्ये हा 4, 3 मायनस 1 इज 2. सो n इज इक्वल्स टू 1/2. ओके, आलं लक्षामध्ये? तर आता ही मिळाली आपल्याला m ची व्हॅल्यू आणि ही n ची व्हॅल्यू. तर परत आपण काय करत असतो? या मिळालेल्या m आणि n च्या व्हॅल्यूज या पुट केलेल्या इक्वेशनमध्ये आपल्याला पुटअप करावी लागेल. तर पहा, ही आपली m ची आणि n ची व्हॅल्यू आपण यामध्ये पुटअप करू. तर 1/3x प्लस y इज इक्वल्स टू m आहे 1/4 अँड सेकंडली 1/3x मायनस y इज इक्वल्स टू n आहे 1/2. ज्यावेळेस आपला न्यूमरेटर सेम असतो त्यावेळेस आपण काय करत असतो? त्याचा किंवा त्याचा आपण रेसिप्रोकल घेऊ डायरेक्टली. ओके, त्याला आपण काय म्हणू? टेक रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजेच काय करत असतो? न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरमध्ये जात असतो आणि डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरमध्ये येत असतो. म्हणजेच अंश हा छेदात जातो, अंशातल्या टर्म छेदात जातात, छेदातील टर्म ह्या अंशात येत असतात. तर आता हा अंशातील टर्म छेदात जाणे म्हणजे भागिले 1 येतं आणि छेदातील टर्म अंशात जाणे म्हणजेच 3x प्लस y इज इक्वल्स टू 4 अँड 3x मायनस y इज इक्वल्स टू 2. आता या ठिकाणी परत आपल्याला एक 2 सिम्पलसे सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळालेले आहेत. त्याला परत आपल्याला सॉल्व करावं लागेल तर आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळतील. आता याला आपण म्हणूयात नेक्स्ट इक्वेशन नंबर. आता तो आपण इरेज केलेला आहे. स्टार देऊ वाटलंच तर, स्टार, डबल स्टार. आय थिंक हे इक्वेशन्स असतील 4, 5, 6 आणि हा 7. तर पहा या ठिकाणी प्लस y मायनस y आहे म्हणून आपण याच्या ठिकाणी ॲडिंग करू शकतो. सो ॲडिंग इक्वेशन्स 6 and 7 then we get 6 आहे आपलं 3x. या ठिकाणी घेऊ आपण डायरेक्टली, तिथं बसणार नाही. 3x प्लस y इज इक्वल्स टू 4 आणि 3x मायनस y इज इक्वल्स टू 2. तर याची ॲडिशन करू आपण. हा सिंपल आहे, तो कॅन्सल झाला. 3x प्लस 3x 6x इज इक्वल्स टू 6. सो x इज इक्वल्स टू 6 हा मल्टिप्लाइंग 6 डिवायडेशनमध्ये जाईल. तर x इज इक्वल्स टू 6 1 ज 6 1. तर x ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे मुलांना? आपल्याला 1. आता परत काय करतो आपण? मिळालेली x ची व्हॅल्यू सिंपल इक्वेशनमध्ये पुट करतो. दॅट इज 4, दॅट इज 6. ओके, नाऊ put x is equals to 1 in equation 6. Then we get, तर आपल्याला काय मिळेल? 6 मध्ये पुट करा. 3x plus y is equals to 4 means x is 1, then 3 into 1 plus y is equals to 4
then 3 plus y is equals to 4. So this implies that y is equals to 4 minus 3. So y is equals to 1. y ची व्हॅल्यू काय मिळाली मुलांना तुम्हाला 1. तर x, y इज इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू 1 आहे आणि वायची पण 1 मिळालेली आहे. इज द सोल्युशन. ओके, पहा, लक्षात घ्या आणि जर कुठे कन्फ्यूज असेल तर पॉज करा आणि परत पहा, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हायला सोपं जाईल. ओके, कशाने ग झोप येईल. चल, एक व्हिडिओ झाला.